माझे लग्न ज्या घरात झाले होते त्या घराच्या मृत्यूपत्रात माझ्या पतीशिवाय इतर कोणाचाही वाटा नव्हता. तसे तर माझा एक 12 वर्षांचा दीर होता, ज्याच्याबद्दल मला फक्त एवढंच माहीत होतं की तो एक अतिशय निष्पाप मुलगा आहे. माझ्या आईनेही मला सांगितले होते की तू त्या निरागस मुलाला कशाला घाबरतेस, पण मला हे थोडेच माहीत होते की एके दिवशी हे निरागस मूलच माझे आयुष्य उद्ध्वस्त करेल. बरं, माझ्या लग्नानंतर मी माझ्या सासरच्या घरी आले. लग्नाच्या रात्री एक विचित्र गोष्ट घडली. माझ्या समोर बसलेला माझा नवरा त्याच्या धाकट्या भावाबद्दल काहीतरी बोलू लागला, ज्याने मी आश्चर्याने त्याच्याकडे बघत होते. मोठा भाऊ आपल्या धाकट्या भावाबद्दल असे बोलू शकतो याची मी कल्पनाही करू शकत नव्हते. त्याच्या आईबद्दल बोलून झाल्यावर माझा नवरा म्हणाला, नंदिनी, हे बघ, दीर भाऊजाईचं नातं अग्नी पाण्यासारखं असतं आणि मी याच्याशी पूर्णपणे सहमत आहे आणि मी ते स्वीकारतो आणि त्यावर विश्वासही ठेवतो. आमच्या पूर्वजांनीही हेच सांगितलं आहे की दीर आणि भाऊजाई यांनी एकमेकांपासून दूरच राहावे आणि मग माझा भाऊ तर तसाही. असे म्हणत माझे पती गप्प झाले आणि मग पुढे म्हणाले, तुला माझ्या भावाचा जास्त विचार करण्याची गरज नाही. तू काय त्याची आई नाही आहे जी त्याची काळजी घेशील. तो जरी 12 वर्षांचा लहान मुलगा असला तरी स्वतः कोणाबद्दलही मत बनवू नये, कारण आजकालची मुलं खूप हुशार असतात. तू त्याच्यापासून दूर राहा आणि हो, त्याचे कपडे वगैरे धुण्याचीही काही गरज नाही. आई आहे त्याची काळजी घेण्यासाठी, ती त्याची काळजी घेईल. तू त्याच्या आसपासही भटकायचे नाही. माझ्या पतीची पहिली गोष्ट तर मला समजली, पण दुसरी गोष्ट म्हणजे की मी त्याच्या आसपासही भटकायचे नाही असे तो का बोलत होता, की जणू मी माझ्या दीराच्या आसपास राहिले तर तो माझे काही नुकसान करेल. आणि तसेही मी माझ्या दीराला अजून बघितले नव्हते, कारण लग्नाच्या फंक्शनमध्येही तो मला कुठेच दिसला नाही. मग मी माझ्या पतीला विचारले की तुम्ही ज्याच्याबद्दल इतके बोलत आहात, पण तो तुमचा धाकटा भाऊ मी अजून पाहिलाही नाही. यावर माझा नवरा म्हणाला की हो, तुला इतकी काय घाई आहे त्याला बघायची, दिसेल तुला तोही. आम्ही हे बोलतच होतो की तेवढ्यात मला आमच्या खोलीच्या खिडकीतून कोणीतरी माझ्याकडे पाहत आहे असे वाटले. माझ्या पतीलाही हे कळले. तो रागाने उठला आणि खोली बाहेर गेला. माझे हृदय धडधडत होते. देव जाणो माझा कोण शत्रू पहिल्याच दिवशी या घरात जागा झाला, ज्याला आमची खबर ठेवायची आहे. पती पत्नीच्या खोलीत डोकावणे ही एक अतिशय असंस्कृत कृती आहे. शेवटी उन्हाळा होता. खिडक्यांवर जड पडदे नव्हते. मी आतून थरथर कापत राहिले. अशा घाणेरड्या गोष्टी या घरात घडतात याची मी कल्पनाही केली नव्हती. माझे पती बाहेर गेल्यानंतर मी त्यांनी सांगितलेल्या गोष्टींचा विचार करू लागले की जरी ते आपल्या भावाचा द्वेष करत असतील, पण मी ठरवले होते की त्यांची ही परीक्षा पूर्णपणे स्वीकारणार, कारण मला माहीत होते की ते नक्कीच माझ्या चरित्राची चाचणी घेत आहे. कारण कोणत्याही पतीला आपल्या पत्नीने आपल्या कुटुंबातील सदस्यांचे गैरवर्तन करावे असे वाटत नाही. कदाचित ते मला मुक्त स्वातंत्र्य देऊन माझा हेतू पाहू इच्छित असेल. मी मनात निश्चय केला की मी माझ्या दीरासोबत आईप्रमाणे राहीन आणि तसेही तो माझ्यापेक्षा खूप लहान होता. त्याची काळजी घेणे हे माझे कर्तव्यच होते. माझे पती परत आले तेव्हा त्यांचा चेहरा फिक्का पडला होता. ते म्हणाले, नंदिनी, तू झोपून जा. मला खूप झोप येत आहे, मी थकलो आहे. माझ्या पतीचा त्रास पाहून माझे हृदय धस्स झाले. त्यानंतर ते कपडे बदलण्यासाठी बाथरूममध्ये गेले, पण परत येऊन झोपण्याऐवजी ते खोलीतून बाहेर निघून गेले. मी माझ्या खोलीत बसून राहिले. मी पण कपडे बदलले आणि येऊन झोपले. पण तेव्हाच कोणाच्या तरी भांडणाचा आवाज माझ्या कानापर्यंत येऊ लागला. आमच्याच घरात कुणीतरी भांडत होतं. मी या घरातील नववधू होते, म्हणून घरात भांडण का चालले आहे याचे संपूर्ण कारण शोधण्यासाठी मला उठून खोलीबाहेर जाणे देखील शक्य नव्हते. पण आमच्या खोलीच्या मागे लपून आमच्यावर लक्ष ठेवण्याचा जो प्रयत्न करत होता, या मुद्द्यावरून भांडण सुरू आहे हे निश्चित होते. मी दिवसभराची थकली होती. माझे डोळे उघडले तेव्हा सकाळचे 6 वाजले होते. माझे पती आधीच जागे होते. ते मला म्हणाले की चल, सगळेजण नाश्त्यासाठी आपली वाट पाहत असतील. ते उन्हाळ्याचे दिवस होते. 7 वाजता नाश्ता टेबलवर होणार होता. मला पण तयार व्हायचं होतं. आंघोळ करून मी तयार होऊन बाहेर आले. माझे सौंदर्य अजूनच उजळले होते, पण मला बघूनही माझ्या नवऱ्याच्या चेहऱ्यावर काही भाव दिसत नव्हते. तेव्हा मी उदासीने हसत म्हणाले की काय झालं, तुम्हाला मी आवडत नाही का? माझे बोलणे ऐकून तो माझ्याकडे तेजस्वीपणे पाहू लागला आणि म्हणाला, अगं, तसं काहीच नाहीये.
तुझ्याशिवाय मला कोण आवडणार आहे? पण रात्रीच्या घटनेमुळे माझा मूड खराब आहे. काळजी करू नको, मी तुझ्यावर खूप आनंदी आहे. माझ्या नवऱ्यानेही तयारी केली आणि आम्ही दोघे बाहेर आलो. तेव्हा नाश्त्याच्या टेबलावर माझ्या सासूबाईंशिवाय एक लहान मुलगाही बसला होता. त्याला बघून माझ्या मनात पहिला विचार आला की हाच माझा दीर आहे. मी माझ्या सासूबाईंना नमस्कार केला, पण माझ्या सासूबाई म्हणाल्या की तू तुझ्या दीरालाही नमस्कार कर. तो गरीब आणि निष्पाप मुलगा आहे. माझ्या सासूबाईंनी हे सांगितल्यावर माझ्या नवऱ्याचा चेहराच बदलला. तो माझ्या सासूकडे रागाने पाहू लागला. आई, तो अजूनही तुला निष्पाप वाटतो का? जर मी तुझ्या जागी असलो असतो तर मी 1 मिनिटही न घालवता याला घराबाहेर हाकलून दिले असते. यावर माझी सासू माझ्या नवऱ्याला म्हणाली, देवाची जरा भीती बाळग. अजित, तू काय बोलतोयस? तो तुझा धाकटा भाऊ आहे आणि तो सुद्धा फक्त 12 वर्षांचा. माझ्या सासूचे बोलणे ऐकून माझा नवरा शांत माझ्यासोबत बसला. मी पाहिले की माझा एक दीर होता आणि त्याचे नाव मोहित होते. तो मान खाली करून बसला होता. मी त्याच्याकडे पाहिले तर तो दूर बघत होता. मी त्याला अभिवादन करण्याचा प्रयत्न केला, पण त्याने अभिवादनालाही प्रतिसाद दिला नाही. तो खाली मान करून त्याच्या खोलीत गेला. मी त्याच्याकडे फक्त बघतच राहिले. मग मी माझ्या सासूबाईंना विचारले की आई, त्याला काय झालंय? तो इथून का निघून गेला? मी काही बोलल्याचं त्याला काही वाईट वाटलं का? माझे ऐकून माझ्या नवऱ्याने दात घासले आणि म्हणाला, तू पण त्याला सोडू शकत नाहीस का? त्याला सांभाळायला एकच आई पुरेशी आहे. आता सगळेच त्याची काळजी घेतील तर माझे काय होईल? माझ्या नवऱ्याची वृत्ती बघून मला विश्वास बसू लागला होता की त्याला त्याचा धाकटा भाऊ खरंच आवडत नाही, म्हणून मी पण त्याच्याशी दूरच राहिले पाहिजे. पण माझ्या सासूबाईंचा मुलाबद्दलचा दृष्टिकोन खूप चांगला होता. माझा नवरा नाश्त्याच्या टेबलावरून उठल्यानंतर माझ्या सासूबाई माझी विनवणी करू लागल्या. त्या म्हणाल्या की बेटा, तुझ्या दीराचा कधीही द्वेष करू नकोस. तो खूप चांगला मुलगा आहे. त्याने आयुष्यात कधीच काही वाईट केले नाही. हा अजित आपल्या धाकट्या भावाचा विनाकारण द्वेष करतो. मोहितने त्याचे काय नुकसान केले आहे हेच मला समजत नाही. माझ्या सासूबाई या गोष्टी सांगतच होत्या की तेवढ्यात माझा नवरा तिथे आला आणि म्हणाला, आई प्लीज, तिला मोहितच्या गोष्टी शिकवणे बंद कर. ही माझी पत्नी आहे. ही फक्त माझीच सेवा करेल. तू मोहितची आई आहेस. जर तुला वाटत असेल की तू त्याची सेवा करू शकत नाही तर त्याच्यासाठी ही बायको घेऊन ये. हे ऐकून माझ्या सासूबाई गप्प झाल्या. मग माझा नवरा पुढे म्हणाला की मला काही कामासाठी बाहेर जायचे आहे. नंदिनी ऐक, तुला माझ्याबरोबर यायचं असेल तर ये, कारण ज्या घरात मोहित आहे त्या घरात मी तुला एकटे सोडून जाऊ शकत नाही. माझ्या नवऱ्याचे बोलणे ऐकून माझ्या सासूबाईंनी तोंडावर हात ठेवला आणि म्हणाल्या, हायराम बेटा, कसल्या गोष्टी बोलतोयस तू? तुझा धाकटा भाऊ चांगल्या चरित्राचा नाही हे तुझ्या बायकोला सांगतोयस? सासू आणि नवऱ्याचं बोलणं ऐकून मला आश्चर्यच वाटलं. मी म्हणाले, काळजी करू नका अजित, मी आई आणि मोहित सोबत राहील. दोघांचाही आक्षेप नाही अशा पद्धतीने मी बोलले. माझे बोलणे ऐकून माझ्या सासू म्हणाल्या की माझी सून माझ्या मुलापेक्षा जास्त समजूतदार आहे. माझा नवरा मला डोळे दाखवत राहिला. त्याने मला माझ्या दीराजवळ बसू नये किंवा त्याच्या खोलीत जाऊ नये अशी सक्त मनाई देखील केली होती. आम्ही दुपारचे जेवण आधीच केले होते. माझ्या सासूला झोप लागल्यावर ती तिच्या खोलीत गेली. मी पाहिलं की माझ्या दीराने जेवणही केलेलं नाही. तो उपाशीच त्याच्या खोलीत गेला. मला तो गरीब निष्पाप वाटला. मी अजून त्याचा चेहरा नीट पाहिलाही नव्हता. प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या अज्ञात कारणाने त्याच्या मागे लागले होते. त्याच्याकडे कोणी प्रेमाने पाहत नव्हते. तेव्हाच मी ठरवले की माझ्या दीराशी माझा नेहमी चांगला दृष्टिकोन असेल. मी त्याच्या खोलीजवळ गेल्यावर खोलीचा दरवाजा बंद असल्याचे दिसले. मी मोहितच्या खोलीबाहेर उभी होते तेव्हा माझ्या सासूबाई तिथे आल्या. त्या माझ्याकडे विचित्र नजरेने बघत होत्या आणि मला म्हणाल्या, काय झालं सुनबाई, तुला तुझ्या दीराची काळजी वाटते का? यावर मी म्हणाले, हो आई, तुम्हीच सांगितलं होतं ना की तुला त्याची काळजी घ्यायची आहे. मग अजित सुद्धा या गरीब मुलाकडे नीट पाहत नाही. जर आपण सर्वांनी त्याचा तिरस्कार केला तर त्याचा परिणाम त्याच्या मनावर होईल. माझ्या सासूबाईंची वृत्ती अचानक बदलली. त्या म्हणाल्या की ते ठीक आहे, पण अजितने मोहितमुळे तुला शिव्या दिल्या तर त्रास मला होईल. त्याला वाटेल की मी तुम्हा दोघांमध्ये भांडणं निर्माण करत आहे. आणि तसं काही नसलं तरी बेटा, तो सध्या कार्टून बघत असेल. तो लहान आहे. त्याचे लहानपणीचे छंद अजून पूर्ण झालेले नाहीत.
मला आश्चर्य वाटले की जर मोहित 12 वर्षांचा आहे तर तो त्याच्या शाळेत का जात नाही. माझ्या सासूने त्याला इतके स्वातंत्र्य का दिले आहे की तो त्याच्या खोलीत एकटा बसून एकांतात कार्टून पाहतो. इथे राहताना मला कळलं की अजित आणि मोहित हे सख्खे भाऊ नसून मोहित हा अजितचा सावत्र भाऊ आणि माझ्या सासूबाईंच्या पहिल्या नवऱ्याचा मुलगा आहे. कदाचित याच कारणामुळे माझा नवरा त्याच्या सावत्र भावाचा तिरस्कार करत असेल, कारण तो त्याच्या आईच्या पहिल्या पतीचा मुलगा होता. पुरुष पती किंवा मुलाच्या रूपात असो, त्याला दुसरा पुरुष नेहमीच खटकत असतो. यामुळेच माझा नवरा त्याच्या धाकट्या भावाचा तीव्र द्वेष करत असे. त्यांच्या द्वेषाचे कारण मला समजले होते. याचा अर्थ या सगळ्यात मोहितचा काहीच दोष नव्हता हे माझे मन साक्ष देत होते. पण त्याच क्षणी मला घराच्या दारावर आवाज झाला. मला समजले की अजितच घरी आले आहेत. अशा परिस्थितीत त्यांच्या धाकट्या भावाच्या खोलीबाहेर उभे राहणे मला योग्य वाटले नाही. मी लगेच दाराजवळ गेले. मी नेहमी घरी तयार व्हायचे. लग्नाआधी मी माझ्या आईवडिलांच्या घरीही चांगली तयार व्हायचे. जेव्हा माझ्या पतीने मला असे सजलेले पाहिले तेव्हा त्याला संशय आला. तो मला बारकाईने पाहू लागला आणि म्हणाला, तुला काय झालं आहे? मी गेल्यावर तू का तयार झालीस? माझ्या पतीच्या या वृत्तीचे मला आश्चर्य वाटले. मी त्यांना विचारले की काय झालं? मी तयार होणे तुम्हाला आवडले नाही का? यावर माझा नवरा मला म्हणाला, छान वाटतंय, पण तू फक्त माझ्यासाठी तयार होत जा. यावर मी म्हणाले की हो, तुमच्याशिवाय या घरात अजून कोण आहे ज्याच्यासाठी मी तयार होणार आहे? हां, तुमचा धाकटा भाऊ आहे, पण तो तर खूप लहान आणि निरागस आहे आणि सुनेला सजलेली पाहून तुमच्या आईला तर आनंदच होईल. हे ऐकून माझ्या पतीला राग आला आणि तो म्हणाला की माझा धाकटा भाऊही माझ्यासाठी खतरा आहे. पुरुष म्हटलं की तो कमी वयाचा असेल पण तरीही तो पुरुषच असतो. म्हणूनच तू माझ्या भावापासून दूर राहा. भविष्यात त्याच्यासमोर असे तयार होऊन फिरू नको, नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कोणीच नाही. असे म्हणत माझे पती खोलीत गेले. तो इतका संशयास्पद असेल याची मला कल्पनाही नव्हती. मी पण मनात ठरवले होते की भविष्यात मी माझ्या सासू आणि दीराशी काहीच बोलणार नाही. जर माझ्या नवऱ्याला त्यांच्याशी बोलल्यावर इतकं वाईट वाटायचं तर मग मला पण काय गरज होती की त्या दोघांची काळजी घेण्याची. पण असे असले तरी मला माझ्या सासूचे मन जिंकायचे होते. माझ्या नवऱ्याने मला सांगितले की तो पुढील 2 दिवस काही कामासाठी शहराबाहेर जात आहे. अशा परिस्थितीत आणि भविष्यातही मला माझ्या सासूबाईंच्या आधाराची गरज होती. म्हणून मी माझ्या सासूबाईंना सांगितले की मी तुमच्या खोलीत येऊन झोपेन. जोपर्यंत अजित इथे येत नाही तोपर्यंत मी तुमच्या खोलीत राहीन. माझ्या सासूबाईंनी हे मान्य केले. पण माझं बोलणं ऐकून मोहितच्या चेहऱ्यावर विचित्र हसू का होतं ते मला कळत नव्हतं. मी हे माझ्या आईला सांगितले की या घरात विचित्र वातावरण आहे. प्रत्येकजण माझ्या दीराचा तिरस्कार करतो आणि माझ्या नवऱ्याचेही मला काही समजत नाही. आई म्हणू लागली की तुझा नवरा घरी येईपर्यंत 1-2 दिवस मी तुझ्या सोबत राहीन, काळजी करू नको. आईच्या आगमनाची बातमी ऐकून मला आनंद झाला. ती आली तर नक्कीच माझ्या अडचणी काही प्रमाणात कमी होतील. ती नक्कीच मला मोहितबद्दल काहीतरी सांगेल. अजित गंभीरपणे संशयित आहेत की नाही, किंवा खरोखर मोहितमध्ये असे काहीतरी आहे का मी त्याच्यापासून दूर राहावे. माझी आई संध्याकाळीच आली. आम्ही सर्व जेवणाच्या टेबलावर बसलो होतो. माझी सासू, माझी आई, माझा धाकटा दीर मोहित. आईची नजर मोहितवर पडताच तिचीही वृत्ती बिघडली. तिच्या डोळ्यात अश्रू तरळले. आईच्या चेहऱ्याचा रंग बदललेला पाहून मी थक्क झाले. आई यापूर्वी कधी अशी रडली नव्हती, पण आज तिच्या डोळ्यातले पाणी पाहून मला खूप आश्चर्य वाटले. माझा दीर खरंच इतका वाईट माणूस आहे का की सगळे त्याचा तिरस्कार करतात, असा विचार मी मनात करत होते. पण सासूसमोर मी आईला हे विचारू शकले नाही. मी गप्प बसले. जेवण झाल्यावर आई माझ्या खोलीत आली. ती म्हणाली, बेटा, देवाची भीती बाळग. तू तर तुझ्या दीराविषयी अशी काळजी करत होतीस की जणू तो तुझा नवरा आहे किंवा खूप निष्पाप मुलगा आहे. मी त्याला पाहिले आहे. तो अजिबात निष्पाप दिसत नाही. तू त्याच्यापासून दूर राहा. तुझा नवरा अगदी बरोबर आहे. तुझ्या सासूने तर तिच्या पहिल्या नवऱ्याच्या निशाणीला छातीशी धरले आहे. पण मला हा मुलगा अजिबात आवडला नाही. यावर मी आईला म्हणाले, पण आई, तो तर लहान मुलगा आहे. तो म्हातारा माणसासारखा दिसतो, म्हणून तू त्याचा इतका तिरस्कार का करत आहेस? किमान तू तरी त्याच्याविषयी असे बोलायला नको होते.
कारण तूच तर आयुष्यभर हाच धडा शिकवत राहिलीस की कोणाच्याही दिसण्यावर कधीही थट्टा करू नका. आणि आता तुला एक लहान मुलगा वाईट मुलगा दिसतोय फक्त त्याचा रंग गडद आहे म्हणून. यावर माझी आई म्हणाली, असं नाहीये ग माझ्या मुली. आई माझ्या बाजूला बसली. तूच विचार कर, तो इतका लहान मुलगा असला असता तर त्याच्या भावाने त्याला ओळखले नसते का? तो त्याला बरोबर ओळखतो, म्हणूनच तो तुला तुझ्या दिराभोवती फिरू देत नाही. पण तू आहे की मूर्खपणाने डोळ्यांवर पट्टी बांधली आहेस. यावर मी आईला म्हणाले, असे काहीच नाहीये आई, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. यावर आई मला म्हणाली की ठीक आहे, मग तू स्वतःच तुझ्या डोळ्यांनी बघून घ्यायचं. आणि हो, एक काम तू नक्की करायचं की रात्रीच्या वेळी तू तुझ्या दिराच्या खोलीत डोकावून बघायचं, तेव्हा तुला संपूर्ण सत्य समजेल. यावर मी म्हणाले की ठीक आहे आई, पण मला सांग तुझ्या डोळ्यात अश्रू का आले? तेव्हा आई म्हणाली की हेही मी त्याच वेळी तुला सांगेन जेव्हा तू स्वतः तुझ्या दिराची हकीकत जाणून घेशील. असे म्हणत आई झोपी गेली. दुसऱ्याच दिवशी आई निघून गेली, पण माझा नवरा घरी आला नाही. कारण त्यांचे काम संपवायला 1 आठवडा लागेल असे त्यांनी सांगितले होते. त्यामुळे मी घरी एकटीच राहिले. आता घरात सासू आणि दीरशिवाय दुसरे कोणीच नव्हते. आईलाही घरात खूप कामे करायची होती, म्हणून ती लवकर निघून गेली. अजित आणि आई बरंच काही सांगूनही मला माझ्या दिराची कधीच भीती वाटली नाही. पण मला हे माहीत नव्हतं की आज रात्री माझ्यासमोर एक रहस्य उघड होणार आहे, ज्याने माझा हा दृष्टिकोन कायमचा बदलेल. रात्री 12च्या सुमारास मला झोप लागत नव्हती. मी बाहेर जाऊन ताजी हवा घेण्याचा विचार केला. मी माझ्या खोलीतून बाहेर पडताच एक मोठा आवाज ऐकू आला. जवळून पाहणी केल्यावर माझ्या दिराच्या खोलीतून आवाज येत असल्याचे लक्षात आले. मला खूप आश्चर्य वाटले की रात्री उच्च आवाजात टीव्ही कोण बघतंय. मग मी त्याच्या खोलीजवळ गेले. आतून खूप मोठा आवाज येत असल्याचे मी पाहिले. मला वाटलं की कदाचित तो कार्टून बघत असेल. माझ्या सासूबाईंनीही सांगितले होते की माझा मुलगा दिवसभर खोलीत कोंडून राहतो आणि कार्टून पाहतो. कोणाचा विश्वास बसत नसेल तर DVD पहा. माझ्या मुलाने DVDमध्ये कार्टून भरले आहेत आणि ते रात्रभर पाहत बसतो. त्याच्या खोलीत कोणीही जाऊ नये. तो खोलीत फक्त कार्टून पाहतो. आता माझ्या मुलाला इतकं स्वातंत्र्य तर हवेच ना. आई नेहमी आपल्या मुलांचे दोष लपवते, त्यात नवीन काही नाही. म्हणूनच मी माझ्या सासूबाईंच्या बोलण्याला इतके गंभीरपणे घेतले नाही. पण सध्या मला माझ्या दिरासोबत बसून कार्टून बघावेसे वाटले. कारण मी पण खूप कमी वयापासूनच ट्युशन घ्यायला सुरू केली होती आणि त्याच्यातच माझा वेळ जायचा आणि त्यातूनच मी माझा हुंडाही जमवला होता. आता मी या सगळ्या गोष्टी विसरले होते. पण माझ्या दिराला कार्टून बघताना पाहून माझे मन पुन्हा आनंदाने भरून आले. बालपणीच्या आठवणींना उजाळा देण्याचा विचार मनात आला. मला वाटले की आता माझा दीर कार्टून पाहण्यात व्यस्त आहे तर त्याला डिस्टर्ब करणे योग्य नाही, म्हणून मी दरवाजाची बेल वाजवली नाही. मग मी हलकेच दार उघडले आणि आत शिरली. दाराला अजिबात कुंडी नव्हती असे दिसून आले, पण भाऊजींनी दाराच्या मागे जड खुर्च्या आणि सोफा ठेवला होता. कारण कार्टूनचा आवाज खूप मोठा होता त्यामुळे मी खुर्ची ओढली, पण त्यांच्या लक्षात आलं नाही. मी बारीक होते तशीच मी आत शिरले. दार उघडताच समोरचे दृश्य पाहून माझ्या डोळ्यांसमोर अंधार पडला. मी जे काही पाहिलं होतं ते दृश्य माझ्यासाठी ना सहन करण्यासारखं होतं आणि ना विश्वास करण्यासारखं होतं. त्यावेळी मी अचानक बेशुद्ध झाले आणि खाली पडले. मी बेशुद्ध झाल्याचे पाहून माझ्या दिराने धावत जाऊन आईला हाक मारली. त्यानंतर काय झाले मला कळलेच नाही. काही वेळाने मी डोळे उघडले तर माझ्या समोर माझा नवरा उभा होता. माझ्या सासूबाई पण होत्या. बेशुद्ध होऊन 3-4 तास उलटून गेल्याचे मला जाणवले. तोपर्यंत माझा नवराही आला होता, तर माझ्या सासूबाईही हॉस्पिटलमध्ये माझ्या जवळ उभ्या होत्या. मला शुद्धीवर आल्याचे पाहून त्या देवाचे आभार मानू लागल्या. त्या म्हणाल्या की मी देवाचे आभारी आहे मुली की तू शुद्धीवर आलीस. मला तुझी खूप काळजी वाटत होती, पण चांगली गोष्ट म्हणजे तू गरोदर आहेस. माझ्या चेहऱ्यावरही आनंद दिसत होता. माझ्या नवऱ्याला ही बातमी आधीच माहीत होती. त्यांनी काही विशेष भाव दाखवले नाही. ते म्हणाले की तू बेशुद्ध का झालीस आणि मोहितच्या खोलीत काय करायला गेली होतीस ते सांग. हे ऐकून मी ढसाढसा रडायला लागले आणि म्हणाले की अजित मला माफ करा. तुम्ही अगदी बरोबर होतात आणि तुमच्या आईला तिच्या मुलाच्या प्रेमापोटी मला सत्य सांगता आले नाही. मोहित खरे तर 12 वर्षांचा नव्हता. तुम्ही बरोबर होतात. हे बोलून मी आणखी रडू लागले.
जेव्हा मी त्याच्या खोलीत प्रवेश केला तेव्हा त्याचे स्वरूप खूप विचित्र होते. डोळ्यात लाली आली होती आणि तो नशेचे इंजेक्शन घेण्याच्या तयारीत बसला होता. हे बघताच मला माझ्या पायांखालची जमीनच सरकल्यासारखे वाटले. माझा दीर काही लहान मुलगा नव्हता, पण उंचीने लहान होता. तो उंचीने लहान असल्यामुळे तो त्याच्या वयापेक्षा लहान दिसत होता. तो 18 ते 19 वर्षाचा अल्पवयीन मुलगा होता आणि त्याने आपल्या चुकीच्या कृत्यांमुळे त्याच्या आईची अनेकदा बदनामी केली होती. माझ्या धीराचे नाव परिसरात रॉकी या नावाने खूप प्रसिद्ध होते. आईने नंतर मला सांगितले की रॉकीनेच माझ्या भावालाही नशेची आदत लावली होती आणि एके दिवशी माझा भाऊ त्याच्या व्यसनामुळे हे जग सोडून गेला. ही खूप जुनी गोष्ट होती. आपला 14 वर्षांचा मुलगा गमावल्यानंतर आईला रॉकीबद्दल तीव्र तिरस्कार होता. माझ्या भावाच्या मृत्यूचे दुःख मीही विसरले नव्हते. त्या दिवशी मला समजले की माझ्या दीराचे खरे रूप काय आहे आणि माझ्या भावासोबत राहणारा रॉकी हाच माझा दीर होता. ही बातमी ऐकताच माझे हातपाय थंड पडले. मी माझ्या दीराला काय समजले आणि तो काय निघाला. खरं सांगतात की स्त्रियांना आपल्या बुद्धिमत्तेचा खूप अभिमान वाटतो, पण पुरुषाची बुद्धी पुरुषाला ओळखू शकते. आणि जर नवऱ्याने कोणा पुरुषाबद्दल काही मत दिले तर स्त्रीने कधीही आक्षेप घेऊ नये. स्त्रियांनी नेहमी त्याचे पालन केलेच पाहिजे. तर मित्रांनो, स्टोरी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा. आम्ही नेहमीच तुमच्या कमेंट्स आणि लाईकची वाट बघत असतो. आणि स्टोरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. धन्यवाद.